महिलांनो, या गोष्टी घरात रोज करत चला, दुर्भाग्य नष्ट होईल, नशीब सोन्यासारखं चमकेल. एकदा नक्की आजमावून बघा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्या महिला घरात हे अटळ नियम पाळतात त्यांचं आयुष्य सोन्यासारखं चमकतं. महिलांनी फक्त एवढंच करा, घर पैशाने भरेल. फक्त एवढ्याच टिप्स वापरा, तुमची प्रगती बघून इतरांना धक्का बसेल. आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नियम क्रमांक 1 तो म्हणजे खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका. मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणामी माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते. नंबर 2, घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडं खडे मीठ घालून ठेवावं. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावं आणि मीठ बदलावं. यामुळं घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकलेली कामं मार्गी लागण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. यानंतर तिसरा नियम तो म्हणजे सकाळी लवकरच उठावं. महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास जल किंवा पाणी द्यावं. तसंच देवाजवळ धूप दीप लावावं. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसं तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करायची कामं आहेत. मग दिवसभर आपल्या पद्धतीने आपली जी काही कामं असतील ती करायची आहेत. यानंतर क्रमांक 4, रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात माता लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. नंबर 5, महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा. उभा झाडू कधीही घरामध्ये ठेवू नये. झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडलं तर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावं. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे, म्हणूनच मिठाचा मान राखणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर येतो नंबर 6 नियम क्रमांक. या नियमामध्ये रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा एक घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा. परिणामी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत जे असतात ते प्रसन्न राहून आपल्या घरामध्ये कशाचीही कमी यामुळं पडत नाही. त्यामुळं हा नियम आपल्या घरामध्ये आपण दररोज पाळायचा आहे. यानंतर येतो नियम क्रमांक 7, गंधक किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरामध्ये धूर करा. मिठाचे पाणी आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा मिठाच्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाका, खडे मीठ, आणि त्या पाण्याने फरशी पुसा. यामुळं घरामधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तुळशी, मोगरा, मनी प्लांट यासारखी झाडं घरात लावा. यामुळं घरातील वातावरण सकारात्मक होतं. तसंच ज्या घरातील वातावरण बघा कार्यात्मक असतं तिथं पैसा, सुख, समृद्धी हे आपोआपच खेचलं जातं. यानंतर येतो नियम क्रमांक 8 तो म्हणजे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवार हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरामध्ये बरकत राहते. थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असं केल्यानं घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यानंतर येतो नियम क्रमांक 10 तो म्हणजे मुख्य दरवाजावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवावं. ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही, म्हणून आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवावं. नियम क्रमांक 11, घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापराच्या या उपायानं घरगुती संकट नष्ट होतात आणि घरामध्ये शांती राहते. यानंतर येतो उपाय नंबर 12. पती पत्नीमध्ये जर सतत भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी तो जाळून टाका. यानंतर त्याची जी राख असते ती वाहत्या पाण्यामध्ये वाहू द्या. हा उपाय केल्यानं पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, तसंच घरामध्ये शांती राहते.
यानंतर नियम क्रमांक 13, गुरुवारी केलेल्या उपवासाचं पुण्य खूप मोठं असतं. संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. तसंच रोज एकदा तरी घरात स्त्रीसूक्त किंवा पुरुषसूक्त याचं पठण करावं. तसंच घरातील सर्वांनी अभिषेकाचं पाणी जे आहे ते थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यावं. यानंतर येतो नियम क्रमांक 14, घर हे नेहमी धान्याने भरलेलं असावं. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू जसं की किराणा धान्य हे किमान 7 दिवसांचं, 15 दिवसांचं किंवा 1 महिन्यांचं भरून ठेवावं. आज आणायचे आणि आज बनवायचे आणि आज खायचे असं करू नका. तर नेहमी घरामध्ये धान्य भरलेलं ठेवावं. यानंतर येतो नियम क्रमांक 15, तो म्हणजे प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रामध्ये हळद टाकून त्याचा पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट आपल्या उंबरठ्यावर ओढावी. यामुळं उंबरठ्याचं लेपन करावं या पेस्टमुळे. यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये येणारी अदृश्य शक्ती घरात असल्यास एखादी, तर त्या घरामध्ये येत नाही ती आणि कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये येऊ शकत नाही. नियम क्रमांक 16, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. नियम क्रमांक 17, घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग, कापूर याचा उपाय करावा. कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. यासाठी काय करायचं आहे बघायला, तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणं आवश्यक आहे. यानंतर याचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे, दाखवायचा आहे. हा उपाय केल्यानं कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. म्हणून हा उपाय करायचा आहे. उपाय क्रमांक 18, तो म्हणजे अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दहीभात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावं आणि तो कागद आपल्या खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावं किंवा खिडकीवर किंवा तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये, अंगणामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपल्या परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.